नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एक पोलीस भरती संपल्याच्या नंतर आता संपत आलेलीच आहे. त्यामुळे आपण एक नवीन सिरीज चालू करत आहोत. ती म्हणजे इंग्लिश पक्का होण्यासाठी, की ज्या येणाऱ्या अपकमिंग एक्झाम आहेत, ज्या जलसंपदा आहेत, शिक्षण विभागाची आहे, किंवा ज्या अशा वनरक्षक वगैरे ज्या तलाठी भरती आहे, ज्या ज्या ॲड येणार आहेत येणाऱ्या काळात, त्यासाठी इंग्लिश हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी आपण विद्यार्थी मित्रांसाठी इंग्लिश व्होकॅब्युलरीचे जे झालेले इथून मागचे क्वेश्चन पेपर आहे TCSने विचारलेले, ते आपण ह्या व्हिडिओ सिरीजच्याद्वारे घेणार आहोत. आणि जेवढे शक्य आहेत तर आपण हप्त्यामध्ये एक व्हिडिओ त्यावर टाकणार आहोत. तरी आपण सुरुवात करूयात, वेळ न घालवता जे आपण सुरुवात करत आहोत इंग्लिशसाठी. आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे प्रोव्हर्ब्सवर. सेल द अपीअरन्स कॅन बी डिसिप्टिव्ह. आता याचा जो योग्य अर्थ आहे तो पाहू शकता तुम्ही 4 पर्याय वाचून. समथिंग कॅन बी एक्झॅक्टली ॲज इट सीम्स ऑर अपिअर्स. दुसरा पर्याय टू बी डिसअपॉइंटेड विथ समवन ॲक्शन. आणि तिसरा पर्याय टू इग्नोर द प्रॉब्लेम्स. आणि फोर्थ, समथिंग कॅन बी व्हेरी डिफरंट फ्रॉम हाऊ इट सीम्स ऑर अपिअर्स. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, बाह्य. याचा मराठी अर्थ होतो बाह्य रूपाला भुलू नये. त्यानंतर आता दुसरा प्रश्न आहे सिनोनिम्स, म्हणजे थोडक्यात मराठी समानार्थी शब्द. तर आता जो समानार्थी शब्द आहे किंवा कंप्लेंट, नमती घेणारा बाजू. आता या ठिकाणी तो शब्द आपल्या राहिला आहे वाटतं. तरी आपण जे आलेले आहे त्याचे अर्थ समजून घेऊत पर्यायातले बाकीचे. कंप्लेंट, नमती घेणारा. त्यानंतर अनरुली, बेलगामी, विरोधी, हट्टी. ओबिडियंट म्हणजेच आज्ञाधारक. सिनोनिम, सिलेक्ट द सिनोनिम्स. जस्टिफाय. आता याचं जस्टिफाय म्हणजे समर्थन करणे. जस्टिफाय म्हणजे समर्थन करणे. त्याचं योग्य उत्तर आहे डिफेंड. आता बाकीचे जे शब्द आहेत त्याचे अर्थ पाहूया. डिसअप्रूव्ह म्हणजे नापसंती व्यक्त करणे, नाकारणे. रेफ्यूट खंडन करणे. आणि विथड्रॉ म्हणजेच काढून घेणे. आता या ठिकाणी आहे सिलेक्ट द स्पेलिंग इररचा क्वेश्चन आहे. आता तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे आणि त्या ठिकाणी इरर असणारा पण योग्य पर्याय आपण या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दिलेला आहे खाली. ACQIRARRED म्हणजेच प्रोटेक्शन. प्रोव्हर्ब्स चूजन द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय या ठिकाणी आहे एक्वायरेड. आता कंपॅनियन. आता या ठिकाणी पहा प्रोटेक्शन, पार्टिसिपेट आणि अवेअरनेस. योग्य पर्याय आहे कंपेन्स. आता या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे हा शब्द आहे त्याचं योग्य स्पेलिंग पहा. CAMPAIGN आहे. आता याचं योग्य स्पेलिंग म्हणजे या ठिकाणी इथं GN पाहिजे. आता या ठिकाणी आलेला आहे मीनिंग ऑफ द इडियम. लिव्ह नो स्टोन अनटर्नेड. आता पर्याय क्रमांक 1, टेकिंग अप इम्पॉसिबल टास्क, बीइंग इग्नोरेड, टू बी अनेबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम, टू डू एव्हरीथिंग पॉसिबल, टू फाइंड समथिंग ऑर टू सॉल्व द प्रॉब्लेम. या ठिकाणी तुम्हाला योग्य पर्याय फोर्थ आहे की जेणेकरून लिव्ह नो स्टोन अनटर्नेड. तर योग्य पर्याय आहे
टू डू एव्हरीथिंग पॉसिबल समथिंग सॉल्व अ प्रॉब्लेम. या ठिकाणी योग्य पर्याय आहे. तरी आपण ही व्होकॅब्युलरीची इंग्लिश सिरीज चालू केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कशी वाटती आणि त्यात काय काय सुधारणा करायला पाहिजे ही आपण छोटी चालू केलेली, आपण नंतर ही वाढवत नेऊया. तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटद्वारे कळवा.